याबरोबरच आपण नाशिक आणि पुण्यामधली नेमकी काय स्थिती आहे, कशा पद्धतीने प्रशासन सज्ज झालेलं आहे याचा देखील आढावा घेणार आहोत। सुरुवातीला मी जाते नाशिकमध्ये शुभम बोडके आमचे प्रतिनिधी तिथून आपल्याला माहिती देतात। शुभम, नाशिकमध्ये कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? नक्कीच आकांक्षा, मी सध्या नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक या परीक्षा केंद्रावर आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या विद्यार्थ्यांचं अशा पद्धतीने बायोमेट्रिक केलं जात आहे। पहिल्या गेटमधून विद्यार्थी आतमध्ये आल्यानंतर त्याची पहिल्यांदा फिजिकली तपासणी केली जाते, त्याच्यासोबत काही वस्तू आहेत का याची संपूर्णतः माहिती घेतली जाते आणि त्यानंतर त्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं तर बायोमेट्रिक पद्धतीची तपासणी केली जाते आणि नंतर परीक्षा केंद्रावर त्या ठिकाणी सोडलं जाते। एकूण जर बघितलं तर या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागते, त्यामुळे काहीसे हे विद्यार्थी त्या ठिकाणी नाराज आहेत। पालक देखील मोठ्या तणावामध्ये पाहायला मिळते। आजूबाजूला जर बघितलं तर पालकांची देखील मोठी गर्दी परीक्षा केंद्राच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडाव्या यासाठी प्रशासनाकडून देखील विशेष अशी खबरदारी खरं तर घेतली जाते। एकूण जर बघितलं तर प्रत्येक बायोमेट्रिकसाठी जवळपास 2 ते 3 मिनिटं लागतात, त्यामुळे 11 वाजेपासून या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर त्या ठिकाणी सोडलं जाते। 1:30 वाजेपर्यंत शेवटची टाइम आहे आणि या विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी केल्यानंतरच त्यांना आतमध्ये सोडलं जाते। काही विद्यार्थी माझ्यासोबत आहे। पुन्हा परीक्षा देतोय, काय नेमकं सांगाल? पुन्हा परीक्षा देतोय, तणाव आहे? आपण बघतोय खरं तर या ठिकाणी विद्यार्थी देखील आता दाखल झालेले आहे। काही विद्यार्थी माझ्यासोबत आहे। पुन्हा परीक्षा द्यावी लागते, काय सांगशील? काय नाही सर, चांगलं आहे। आता मागच्या वेळेस पण चांगला प्रयास होता, यावेळेस पण चांगले देतोय, चांगला अभ्यास झालाय। आता हा पेपर थोडा कसा आहे, तो टफ आहे का सोपा जाईल सांगते पेपर। पुन्हा मनात भीती आहे का? नाही भीती नाहीये? नाही पेपर फुटीची काय भीती वाटते? नाही काय वाटतं तुला? पुन्हा नाही मनात भीती आहे? नाही काही नाही भीती. मनाची तयारी झाली आहे? हो झाली. नक्कीच आपण बघतो या ठिकाणी विद्यार्थी आता हळूहळू दाखल झालत आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय विद्यार्थ्यांना या परीक्षा केंद्रावर सोडल्यानंतर त्यांची तपासणी केल्यानंतरच या ठिकाणी आतमध्ये सोडलं जातं, त्यामुळे विशेष अशी खबरदारी खरं तर आपल्याला पाहायला मिळते। एस्कॉर्ट करून या प्रश्नपत्रिका आहेत त्या परीक्षा केंद्रावर सोडल्या जातात। नाशिक जिल्ह्यामध्ये 21 ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत, त्यामुळे एकूणच प्रत्येक परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर प्रशासनाकडनं विशेष अशी खबरदारी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आकांक्षा।